औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या अभिवादन सोहळ्याकरिता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कार्तिकेय साहेब, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय राजकुमार साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबाशे साहेब, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगल साहेब व त्याचबरोबर माननीय अतुलजी कुलकर्णी साहेब, सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण या सर्वच मान्यवरांचं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माननीय सुलोचना सोनवणे मॅडम आयोजित करण्यात आलेला आहे. हा सप्ताह दिनांक 8 एप्रिल पासून 14 एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला. तो सर्व सप्ताह यशस्वीरित्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं यथोचितपणे पार पाडण्यात आलेला आहे. आणि आज सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या अभिवादन सोहळ्याकरिता उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कार्तिकेय साहेब, जिल्हा परिषद सर थांबा 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 सभापती माननीय संस्कृती देवगडे मॅडम, त्याचबरोबर संस्कृती सातपुते मॅडम या सर्वांचं सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माननीय सुलोचना सोनवणे मॅडम यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महामानव सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी प्रशिष्ट अधिकारी यांच्या हस्ते वंदन होत आहे. तरी मी आपला सर्वच विनंती करतो की आपण कसली आपसात न बोलता सर्वांनी वंदन करायचं, सामाजिक वंदन घ्यायचं आहे. सर्वांनी हात जोडायचे आणि सर्वांनी 30 रुपये जाहीर करायचे. सर्वांनी हात जोडा. थोडं या ठिकाणी नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सूरा मेरयवच्चपादका वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा.
यांचा, श्री महात्मा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा जय भीम. सार्वभौम सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता माहिती पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख मान्यवर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब त्याचबरोबर माहिती पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती या पुस्तिकेमध्ये आहे. मी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या माहिती पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य व तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याकरिता या माहिती पुस्तिकेचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. महापालिकेचे आयुक्त माननीय सचिनजी ओंबाशे साहेब, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अतुलजी कुलकर्णी साहेब या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती माननीय संस्कृती सातपुते मॅडम यांचंही या ठिकाणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोरोना मॅडम यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपन्न होणार आहे. तरी आपल्या माध्यमातून आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने सोलापूरमधल्या सर्व समाज बांधवांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मी त्यांना कोटी शुभेच्छा देतो. 135वी जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील सामाजिक परिवर्तनाचे जनक आहेत. त्यांनी या देशामध्ये जे केलेलं कार्य या देशाच्या दृष्टीनं या देशाच्या जडणघडणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये असणारी जी समाजव्यवस्था होती या समाजव्यवस्थेमध्ये विशिष्ट घटकांना स्वातंत्र्य होतं. ते स्वातंत्र्य पूर्ण देशातील बहुजन समाजाला, या देशामध्ये असलेल्या अस्पृश्यांना, या देशामध्ये असलेल्या महिलांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली जात होती ती पद्धत बदलण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चळवळीमधून केलं. आणि त्या चळवळीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराचं मिश्रण करून आणि या देशामध्ये असलेला जो महामानव आहे, ज्यांना जगभर शांतीचा दूत म्हणलं जातं, अशा भगवान गौतम बुद्धाच्या पंचशिलेचा उल्लेख करून या देशाची घटना त्यांनी तयार केली. आणि त्या घटनेच्या आधारे आपल्या देशामध्ये कितीही जाती असल्या, कितीही धर्म असले, कितीही विचाराचे मतभेद असले, तर केवळ आपला देश जो एकसंघ आहे त्याला एकमात्र कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी संविधान आहे ते संविधान सर्वांना आपल्याला जोडून ठेवलेलं आहे. तेव्हा आजच्या दिवशी सोलापूर शहरवासियांना, जिल्ह्यातील तमाम जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि या देशातील जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय,
सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ